नमस्कार. मोहिनीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे. नागपंचमी जवळ आली आहे. श्रावण महिन्यात सगळीकडे पुरणाची पोळी, कडबू हे केलं जातं. तर आपण आज पुरणाचाच एक वेगळा पदार्थ बघणार आहोत, मनगणं. तर आपण त्याचं आता साहित्य बघूयात. शिजवून घेतलेली 1 कप हरभऱ्याची डाळ, भिजवलेला पाव वाटी साबुदाणा, 1.5 कप नारळाचं दूध, 1 कप बारीक चिरलेला गूळ आणि सजावटीसाठी तळलेले काजू, बेदाणे आणि वेलची पावडर. आता आपण गॅस चालू करूयात. सर्वप्रथम आपण ही जी शिजवलेली डाळ आहे हरभऱ्याची ती पातेल्यामध्ये घेऊयात. आता या डाळीला थोडीशी उकळी येऊ देत, मग आपण त्याच्यात साबुदाणा घालायचा आहे. तर मनगणं हा गोव्याकडचा पदार्थ आहे, कोकणातला पदार्थ आहे. माझ्या विहीणबाईंचं माहेर गोव्याकडचं आहे. त्यांच्याकडे मी हे पहिल्यांदा खाल्लं आणि मला ते खूप आवडलं. म्हणून आज म्हणलं आता हे तुमच्याबरोबर शेअर करावी रेसिपी. आता डाळीला उकळी आलेली आहे, तर आपण आता ह्याच्यात हा भिजलेला साबुदाणा आहे तो घालूयात. तर हा साबुदाणा ह्याच्यात थोडा शिजून द्यायचा आहे. हरभऱ्याची डाळ आहे शिजलेली, ती चांगली शिजलेली आहे, पण अगदी मऊ नाही खूप करायची. आता आपण ह्याच्यामध्ये नारळाचं दूध घालायचं आहे. नारळाचं दूध घातलं की जरा सारखं हलवत राहायचं. साबुदाणा पण आता शिजायलाच लागलाय, 5 मिनिटात शिजेल. आता हे शिजतंय तोवर आपण या चटण्या बघूयात. मी तुम्हाला मागे बोलले होते त्याप्रमाणे आपण या चटण्या लॉन्च केलेल्या आहेत. तर शेंगदाणा, जवस, कडीलिंब, कारळ्याची आणि पोळी आणि त्याबरोबरच हा ऍपल जॅम आहे, केशर वेलची युक्त. हे असं आपण केलेलं आहे. तर कोणाला तुम्हाला हवं असल्यास खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आता हे मनगणं करताना नॉर्मली खरं हरभऱ्याची डाळच वापरतात, पण काही ठिकाणी मुगाची डाळही वापरतात किंवा साबुदाण्याऐवजी ह्याच्यात काही ठिकाणी तांदूळ सुद्धा घालतात. तर ठिकठिकाणी थोडं थोडं फार वेगळ्या पद्धतीने करतात. आता आपण ह्याच्यात हा 1 कप गूळ घालूयात. जेवढी आपण हरभऱ्याची डाळ घेतलीये तेवढाच गूळ घ्यायचा. आता हे हलवायचंच आहे, कारण गूळ चांगला विरघळू दे ह्याच्यात. साबुदाणा पण शिजलाय. आता असा आपला हा चकचकीत ट्रान्सपरंट दिसायला लागलाय. ह्याच्यात आपण आता हे थोडे बेदाणे आणि थोडे तळून घेतलेले काजू असं घालूयात. थोडे आपण वरनं सजावटीसाठी ठेवूयात आणि सगळ्यात शेवटी थोडीशी वेलची पावडर. वेलची पावडर ही कायम सगळ्यात शेवटी घालायची. फार आधीपासून घातली तर मग त्याचा वास जातो. छान आता गूळ विरघळलेला आहे. साबुदाणा पण शिजलाय. आता हे 2 मिनिटं झालं की आपलं मनगणं तयार. आता मी गॅस बंद करते. मनगणं तयार झालेलं आहे. तर आता आपण हे सर्व करूयात. ही अशी कन्सिस्टन्सी हवी याची खिरीसारखी, आणि हे थोडं गार झालं की अजून जरा आळेल. तर आता आपण हे सर्व करूयात. आता वरनं थोडे आपण हे सजावटीसाठी ठेवले ते हे काजू घालूयात.
तर आता हे मनगणं आपलं खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही करून बघा ही रेसिपी. कशी वाटते तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन जुन्या रेसिपी घेऊन मी येतच राहीन. धन्यवाद.